संभाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्या काळातल्या इतिहासाच्या कालचक्राच्या दोन आऱ्या मी आपल्याजवळ उलगडून दाखवणार आहे. औरंगजेबाची सरदारीन असलेली एक मराठा ब्राह्मण स्त्री आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हिंदवी स्वराज्यावर हे स्वराज्य नष्ट करायचं म्हणून अफजल खान धावून आला होता, त्यावेळेला त्या अफजल खानाच्या बरोबर असणारे मर्द मराठे आणि त्यांची यादी याचं निरूपण मी करणार आहे. मित्रहो, विदर्भामध्ये सावरगाव नावाचं एक छोटंसं गाव वाशिम जवळचं, तिथला एक उदाराम कुलकर्णी नावाचा ग्रस्त होता आणि तो त्या काळामध्ये पर्शियन भाषेचा विद्वान होता. त्याचं पर्शियन भाषेवर एवढं प्रभुत्व होतं की तो दिल्लीला गेला आणि त्याचं भाषा प्रभुत्व हे अकबर बादशाहच्या डोळ्यामध्ये भरलं आणि म्हणून अकबर बादशाहनं 1592 साली त्याला माहूरची देशमुखी बहाल केली. माहूर आणि वाशिमच्या आजूबाजूची 52 गावाची जहागिरी दिली आणि तो उदाराम देशमुख हा औरंगजेबाचा पक्का सरदार बनला. पुढे ज्या वेळेला 1624ला अहमदनगर जवळ भातवडीचं युद्ध झालं, ज्या युद्धामध्ये शिवाजीराजांचे पिता शहाजीराजे हे आणि मलिक अंबर एका बाजूने लढत होते आणि दुसऱ्या बाजूनं दिल्लीची फौज आणि आदिलशाही फौज लढत होती, त्यावेळेला दिल्लीच्या फौजेमध्ये हा उदाराम देशमुख होता. पुढे उदारामचा मुलगा जगजीवनराम होता. तोही जगजीवन हा बादशाचा म्हणजे औरंगजेबाचा खूप लाडका होता. इतका लाडका की तुम्ही आजही बुऱ्हाणपूरला गेला तर बुऱ्हाणपुरामध्ये एक जगजीवनपुरा आहे, तो यांच्या या पुत्राच्या नावानं ओळखला जातो. पुढे तोही मृत्यू पावला आणि त्यानंतर या देशमुखांच्या मिळकतीवर हरचंद राजपूत नावाचा एक सरदार चालून आला आणि त्यामुळं ही रायबागन देशमुख ही औरंगजेबाला भेटली आणि तिनं कळकळीनं विनंती केली की तुम्ही माझ्या राज्याची आणि माझ्या दौलतीची आबरू राखा. आणि मग औरंगजेबानं तिची सरदारकी कायम केली. ती एक पक्की धाडशी सरदार, तिची घोडेस्वारी, तिची रणांगणातली तलवारबाजी आणि तिचं शौर्य पाहून औरंगजेब तिच्यावर प्रसन्न होता. पुढे जेव्हा महाराजांच्यावर शाहिस्तेखान चालून आला आणि कोकणातील महाराजांची समुद्राकाठची ठाणी उडवण्यासाठी एके दिवशी अचानकपणे कारतलब खान आणि रायबागीन आपल्या सोबत जवळजवळ 25,000ची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली उतरले होते. ही उंबरखिंड कुठे आहे तर लोणावळ्याच्या शेजारीच जे कुरवंडा नावाचं गाव आहे, तेथून खाली एखाद्या खोल विहिरीसारखा जो भाग आहे त्याला उंबरखिंड म्हणतात. 2 वेळा मी तिथं चालून गेलेलो आहे. ती उंबरखिंड ओलांडायला डोंगरातून खाली जायला सुद्धा 6 तास लागतात. तर या उंबरखिंडीमध्ये ही रायबागन शिवाजी महाराजांच्या विरोधात तलवार घेऊन उभी होती. महाराजांनी उंबरखिंडीचं युद्ध जिंकलं. ते फक्त 1200 सैनिकांनीशी आणि कारतलब खान आणि रायबागींचं सैन्य जवळजवळ 25,000 होतं. महाराजांची ती लढाई यशस्वी झाली. ही घटना 1661 मधली. पुढे 1670 मध्ये ज्या वेळेला शिवाजी महाराज हे सुरतेवरून परत येत होते, त्यांनी दुसऱ्यांदा सुरत लुटलेली होती आणि म्हणून याचा सुगावा ज्या वेळेला औरंगजेबाच्या सरदारांना लागला, त्यावेळेला महाराजांची वाट रोखण्यासाठी बागलान नाशिकच्या त्या परिसरामध्ये दाऊद खान आणि महाबत खान नावाचे मोठे मोठे सरदार राजांना आडवे आले. त्या भयंकर परिस्थितीतून आपला जो खजिना आहे तो घेऊन कसं रायगडाकडे जायचं हा महाराजांच्या पुढे प्रश्न होता. पण तरी महाराजांनी वाट काढली आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे औरंगजेबाच्या हुकुमानुसार हीच रायबागन चांदवड जवळ तिनं महाराजांची वाट अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि महाराजांचं आणि रायबागनचं युद्ध झालं, ज्याच्यामध्ये रायबागनला महाराजांनी कैद केली. पण महाराज म्हणाले की 10 वर्ष
स्वराज्यद्रोह तुझ्या अंगामध्ये आहे आणि तू औरंगजेबाशी एवढी प्रामाणिकपणे राहतेस, तुझं कौतुक करतो आणि एक स्त्री म्हणून महाराजांनी तिला मुक्त केलं, तिला सोडून दिलं. अशी रायबागांची कहाणी. फक्त रायबागन नव्हे तर औरंगजेबाच्या फौजेमध्ये अनेक हिंदू सरदार होते आणि विशेषतः राजपूत होते. आपल्याला हे विसरून चालणार नाही की मिर्झा राजा जयसिंग म्हणून आपण ज्याचं कौतुक करतो, काही जण त्याचे मूर्खासारखे पोवाडे गातात, हा मिर्झा राजा जयसिंग 9व्या वर्षी बादशाही सेवेमध्ये सामील झालेला होता, सहभागी झालेला होता. त्याच्याबरोबर जसवंत सिंग जो शाहिस्ते खानाच्या वेळेला महाराष्ट्रावर चालून आलेला होता, ज्यानं सिंहगडाला वेढा दिला होता, ज्यानं सुलतान ढाबा घडवून आणलेला होता, सिंहगड तोफांचे गोळे लावून आणि बारुदाच्या जोरावर सगळा सिंहगड पाडायचा त्यानं प्रयत्न केलेला होता. सिंहगड नेस्तनाबूत करायचा प्रयत्न केला होता. हा राणा जसवंत सिंग महाराष्ट्रात 4 वर्ष होता जवळपास. त्यानंतर मिर्झा राजे जयसिंग सुद्धा 3-4 वर्ष होते आणि ह्या दोघांनी महाराष्ट्राचं आणि शिवाजी राजांचं आणि पुढे संभाजी राजांचं इतकं नुकसान केलेलं आहे. शेकडो मराठे या राजपूतांच्या तोफगोळ्यांना बळी पडलेले आहेत, धारातीर्थी पतन पावलेले आहेत. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आज या स्वतःला राजपूत समजणाऱ्या या मिर्झा राजा जयसिंगांनी आणि जसवंत सिंगांनी आपल्या ज्या दौलती आणि जहागिऱ्या राजपुतान्यात म्हणजे राजस्थानामध्ये वाढवलेल्या आहेत, ते आपल्याला डोळ्याआड करता येणार नाही. एकूण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा मी अभ्यास करतो, त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की औरंगजेबाचे जवळपास छोटे मोठे मिळून 22 राजपूत सरदार होते, ज्यांनी शिवाजी राजांचं आणि संभाजी राजांचं नुकसान केलेलं आहे. अरे, ज्या दिवशी आमच्या संभाजी राजांना औरंगजेबानं तुकडे तुकडे करून भीमा नदीच्या काठी त्यांना मारलं, ठार मारलं, त्यावेळेला त्या औरंगजेबाच्या छावणीमध्ये 7 मराठा सरदार होते आणि जवळपास 11 राजपूत सरदार होते. यांना कुणालाही वाटलं नाही की शिवाजी महाराजांच्या बाळाला, महाराष्ट्राच्या महान पुत्राला असं दुष्टासारखं ठार मारलं जात आहे. त्यावेळेला त्यासाठी पुढे धावावं, लढावं, प्रसंगी मरावं असं झालेलं नाही. कारण आमचा इतिहास हा आपल्याला जेवढा वाटतो तेवढा सरळ रेषेमध्ये जाणारा नाही मित्रांनो. भटारणी का छोरा म्हणून ज्या अफजल खानाचा आपण उल्लेख करतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वराज्य नेस्तनाबूत करणार, धुळीला मिळवणार म्हणून पैजेचा विडा बड्या बेगमेसमोर उचलणारा तो अफजल खान ज्या वेळेला महाराष्ट्रावर चालून आला होता आणि त्यानं ठरवलेलं होतं की काही करून मला शिवाजी महाराजांना कत्ल करायचं आहे किंवा जिवंत पकडून न्यायचं आहे, त्यावेळीची कथा अशी सांगितली जाते जी जगन्नाथ सरकार सारख्या इतिहासकारांनी सुद्धा सांगितलेली आहे. या अफजल खानानं येताना एक पिंजरा आणलेला होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये माकड ठेवलेलं होतं. जागोजागी पिंजरा थांबवला जायचा आणि त्या माकडाकडे गावातली पोरं वाटेतल्या बघायला लागली की हा अफजल खान सांगायचा की शिवाजीला मी असा जिवंत पकडून आणणार आहे. आणि इतकंच नव्हे तर या अफजल खानाची स्वतःची 3 जहाजं होती. शिवाजी महाराजांना एकदा जिवंत पकडलं प्रतापगडला की रातोरात त्यांना न्यायचं समुद्राकाठी महाड जवळच्या आणि त्या जहाजांमध्ये घालून गोव्यापर्यंत न्यायचं आणि गोव्यापासून ते विजापूरपर्यंत त्यांची मिरवणूक काढायचं त्याचं स्वप्न होतं, जे स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्णत्वास नेऊ दिलं नाही. परंतु मित्रांनो, दुर्दैवाची गोष्ट अशी की या अफजल खानाच्या फौजेमध्ये 35% मराठे आणि ब्राह्मण होते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. या अफजल खानाबरोबर कोण कोण मराठा सरदार होते, नुसती नावं घेतली तरी मलवडीचा नाईकजी राजे पांढरे होता, बजाजी नाईक निंबाळकर होते फलटणचे, मसूरचा सुलतानजी जगदाळे, खंडोजी खोपडे, सरदार खराडे, झुंजाराव घाटगे, सरदार काटे, जीवाजी देवकाते, प्रतापराव मोरे होते, पिलाजी मोहिते होते, शंकराजी मोहिते होते. कितीतरी मराठे हे फक्त स्वतःच्या वतनासाठी अफजल खानाला सामील झालेले होते
आणि ते प्रतापगडच्या लढाईमध्ये लढलेले होते. आणि यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचे सख्खे चुलते मंबाजी भोसले हे अफजल खानासाठी लढत होते आणि अफजल खानासाठी ते प्रतापगडच्या पायथ्यावर ठार झालेले आहेत. हा महाराष्ट्राचा दुर्दैवी इतिहास आहे. मला या निमित्तानं असं सांगायचं आहे की आज ब्राह्मण, मराठा किंवा राजपूत एकमेकांकडे बोटं दाखवतात आणि आपण खूप मोठे आहोत आणि दुसऱ्यांच्या चुका ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण दुर्दैवानं त्या काळामध्ये या तिन्ही जातीतल्या अनेक दुष्ट लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना फसवायचा, फंदफितुरी करायचा, गद्दारी करायचा प्रयत्न केलेला नव्हे तर गद्दारी केलेली आहे. आणि महाराष्ट्र धर्माचंच नव्हे तर मित्रांनो मानव धर्माचं नुकसान केलेलं आहे. आज मला वाईट याचं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे मानवतेच्या महामंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत. आणि आपण आज काय करतोय, सर्व राजकीय पक्ष त्यांना तिथून खेचून आणून मतदानाच्या किंवा मताच्या बटबटीत बाजारात आणून उभे करतो आहोत. हे या भूमीचं आणि या देशाचं दुर्दैव आहे असंच म्हणावं लागेल.